नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवांना आपण सुरुवात करूया। नमस्कार, जय गजानन ताई। मी माझे 3 अनुभव दिले आहेत, परंतु त्यामध्ये मी तुमचे धन्यवाद केलेच नव्हते। ताई सॉरी। ताई कृपया माझं नाव सांगण्यात येऊ नये। सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हे चॅनल सुरू करून आम्हाला आमचे अनुभव सांगण्याचा एक अवसर दिला। ताई, माझा आजचा आलेला अनुभव देत आहे। माझ्या मुलाचा 12वी बोर्डचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही बाहेरगावी असल्यामुळे त्याची 12वीची TC आणि मार्कशीट आणायची राहिली होती। त्यामुळे माझे मिस्टर मुलगा आज अकोल्याला गेले होते। ते सकाळी 9च्या दरम्यान गेले आणि ते गेल्यानंतर 11:18 मुलाच्या सरांचा मेसेज आला की आज ऑफिस बंद राहील, डॉक्युमेंट्स 6 तारखेला घेऊन जाण्यात यावे। त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती व मी महाराजांना प्रार्थना केली की महाराज आज माझ्या मुलाचे डॉक्युमेंट्स मिळू द्या। आणि मी त्या सरांना कॉल केला, त्यांनी माझा फोन रिसीव केला नाही। मी महाराजांना खूप प्रार्थना केली, महाराज माझ्या मुलाचे डॉक्युमेंट्स आज मिळावे। आणि काय आश्चर्य, त्यानंतर थोड्या वेळात लगेचच ते सर घरी आले ताई, आणि त्यांनी मुलाचे डॉक्युमेंट्स घरी आणले होते। खरंच ही सगळी किमया माझ्या माऊलीची आहे। असेच वेगवेगळ्या रोजच्या जीवनात महाराज माझी मदत करतात। माझ्यावर महाराजांचे असेच कृपाछत्र नेहमी राहावे हेच गजानन चरणी प्रार्थना। धन्यवाद ताई। गण गण गणात बोते। ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन, श्री गजानन। रेवती ताई तुम्हाला शतशः प्रणाम। ताई, मला तुमचे अनुभव ऐकायची एवढी सवय झाली की अनुभव ऐकला नाही तर मला झोपच येत नाही। रोज मी अनुभव ऐकता ऐकता झोपी जाते। माझा एक अनुभव सांगते। काल मी खूप दमली होती। उद्या अनुभव ऐकते म्हणून मोबाईल बंद करून झोपी गेली आणि 12च्या सुमारास अचानक मला जाग आली आणि पाहते तर काय, मोबाईलचा लख्ख प्रकाश पडला होता व मी मोबाईल उचलून अनुभव ऐकण्यास सुरुवात केली। तेव्हा मनात आलं की ही तर महाराजांची लीला असावी। माझा अनुभव नाव न घेता सांगावा। धन्यवाद ताई। ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। ताई, नाव न घेता अनुभव शेअर करावा। अनुभव द्यायला उशीर झाला तरी हा अनुभव माझा 4 महिन्यापूर्वीचा आहे आणि उशीर झाला त्याबद्दल मी माऊलीची क्षमा मागते। आम्ही मुलाच्या पूजेसाठी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो। जाताना वेळेवर ठरलं त्यामुळे बसने जावं लागलं। सीट बुक केले आणि बसने निघालो। पण ताई गाडी एवढ्या स्लो गेली की आम्हाला सकाळी 4ला उठून आंघोळ वगैरे करून आम्ही बसने त्र्यंबकेश्वरला पोहोचलो। नाशिकला पोहोचायला 11:30 वाजले। त्यामुळे आम्ही बस स्टॉपला लॉजवर रूम केली। खूप महागडे 4 तासाचे 1500 रुपये घेतले। सकाळी 4ला उठून आंघोळ वगैरे करून आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो। 3 दिवसांची पूजा वगैरे संपली। आता जायचं कसं हा प्रश्न। रेल्वेचं रिझर्वेशन नाही, त्र्यंबकेश्वरलाच 2 वाजले। आता पुढं कसं जाणार। 4ची ट्रेन तर हाती लागणं शक्यच नव्हतं। पण रात्री 8ला ट्रेन होती। जेवण वगैरे झालं आणि आमच्यासोबत एक ताई होत्या, नाशिकच्या पूजेसाठी आलेल्या असं वाटलं। त्यांना विचारलं, आम्हाला येऊ द्या। विचारात पडले पण शेवटी गेले त्यांच्याकडे। तेवढ्यात त्या म्हणाल्या, ताई चलता का आमच्यासोबत। मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी लगेच तयार झाले। पटापट सामान पॅक केलं आणि लगेच त्यांच्यासोबत निघालो। त्या भावाने खूप जोरात गाडी आणली नाशिकला आणि लगेच ऑटो रिक्षा करून दिली आम्हाला।
रिक्षावाल्याने ती रिक्षा खूप फास्ट नेली. 4च्या ट्रेनच्या वेळेवर आम्ही तिथे पोहोचलो, पण आम्हाला तिकीट भेटलं नाही कारण गाडी येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे मी खूप नाराज झाले. काय करावं सुचत नव्हतं. तेवढ्यात गाडीचं अनाऊन्समेंटही झालं. मला खूप काळजी वाटत होती की आता आपली पूर्ण रात्र रस्त्यानेच जाणार आणि सकाळी 10 वाजणार पोचायला घरी. पण ताई, तेवढ्यात ट्रेन आली आणि माझी मुलगी खूप हिंमतवान. तिने आम्हाला पटापट ट्रेनमध्ये सामान टाकायला लावलं आणि बसून घ्या, पुढचं पुढे पाहू. आणि आम्ही ट्रेनमध्ये चढलो. मला खूप भीती वाटत होती. आता TC आला तर काय करायचं. मी सारखा माऊलीचा धावा करत होते. 2 स्टेशन गेले आणि 3ऱ्या स्टेशनला तिथे TC आला. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला शोधत होतो. आमची खूप इमर्जन्सी होती, त्यामुळे आम्ही तिकीट काढू शकलो नाही आणि लगेच ट्रेनमध्ये चढलो. ते काहीच न बोलता आम्हाला तिकीट दिलं. पैसे थोडे जास्त घेतले, पण ताई, आम्ही 8ला आमच्या घरी सुखरूप पोहोचलो. म्हणजे 12 तास अगोदर आणि जागा वगैरे भेटली. कुठलाच त्रास नाही. दुसऱ्या दिवशी पोहोचणार तर आदल्या रात्रीच आम्ही 8ला पोहोचलो. अशी आहे माझ्या माऊलीची किमया. माझ्या माऊलीचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर. धन्यवाद माऊली. अनुभव थोडा मोठा झाला तरी क्षमस्व. चूक झाल्यास दुरुस्त करून घ्यावी. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की गोपाळ बुटी यांचा वाडा नागपूर येथे कोणत्या भागात आहे ते ठिकाण सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे रतनसा यांनी श्री दासगणू महाराज यांना गजानन विजय ग्रंथ लिहिण्यासाठी कागदपत्रे आणून दिली होती. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे: प्राजक्ता जोशी, राजेंद्र मोघे, प्रज्ञा मोघे, रमेश काळे, ज्योती शिंदे, चंद्रशेखर फडके, दीपा नाईक, शिल्पास किचन, योगेश भूमकर, मीना इंगोले, सुचिता दोराईस्वामी, रामदास रायबोले, जया आंधळे, राजकुमार पाटील, मंगला कांबडी, विद्या वानखेडे, मालती शुक्ला, बिट्टूस, तृप्ती आखरे, मनोरमा शिराकी, गोविंद जोशी, विद्या भडंगे, आयुष वाघ, अरुणा घोडे, कुसुम पडवळ, मंगला टिकले, राजेश फरांदे, अरुणा कठार, गोपाल गावंडे, रामेश्वरी देसाई, भार्गव खवडे, वैभव गोळे, श्वेता देशमुख. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपले आजच्या सर्व माऊली भक्तांचे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.